आणखी एक महत्त्वाची बातमी, मांसाहारी असाल तर ताडदेवमध्ये घर मिळणार नाही, शाकाहारी असाल तर तुम्हाला घर मिळेल. इस्टेट एजंट भावेश कावरेचा एक वादग्रस्त व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. घाटकोपर, मुलुंड आणि कांदवलीनंतर ताडदेवमध्येही हा प्रकार पाहायला मिळतोय. सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या इस्टेट एजंट भावेश कावरेचा एक व्हिडिओ आता सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. त्यामध्ये तो म्हणतोय की तुम्ही मांसाहार करत असाल तर ताडदेवमध्ये तुम्हाला घर मिळणार नाही, तुम्ही शाकाहारी असाल तर तुम्हाला घर मिळेल. भावेश कावरेच्या व्हिडिओवरून आता संताप व्यक्त केला जातोय. माणूस मच्छी, मटण किंवा चिकन खातो म्हणून त्याला घर नाकारणं ही केवळ मनमानी नाही, तर ही उघड उघड सामाजिक भेदभावाची मानसिकता आहे, असा संताप व्यक्त केला जातोय. वेजिटेरियन हो तो नॉनवेज खाते हो तो यहाँ पे घर नहीं मिलेगा. ताड़देव लोकेशन में दिखा रहा हूँ 2 BHK जिसका कारपेट एरिया होने वाला है 900 का. नॉनवेज खाते हो तो यहाँ पे घर नहीं मिलेगा. अगर आप वेजिटेरियन हो तो मोस्ट वेलकम. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावरून किशोरी पेडणेकर आक्रमक झालेत. एजंट भावेश कावरेचा शिवसैनिक समाचार घेणार. शाकाहारी मांसाहारी लोण उपनगरांमध्ये होतं, आता मराठी बहुल भागांमध्ये देखील हे लोण पोहोचलंय, असं किशोरी पेडणेकरांनी म्हटलंय. तो ब्रोकर आहे आमच्या ताडदेवच्या. आता शिवसैनिकांना तो कळेलच. त्याचा समाचार आता नीट घेऊच. म्हणजे आता ब्रोकर लोक पोट भरतात आणि त्यांना चरबी यायला लागली का. म्हणजे आता गुजराती, मारवाडी किंवा जैन लोकांच्या जे कोणी बिल्डर आहेत त्यांची भाषा जर ब्रोकर पण बोलायला लागले असतील तर ब्रोकरचा आम्ही आता शोध घेऊ.